कुरुक्षेत्र युद्धाचा निकाल युद्ध सुरू होण्याआधीच एका पांडवाला माहीत होता. अर्जुन नव्हे, भीम तर नव्हेच, युधिष्ठिरही नाही. तो होता सर्वात लहान पांडव, सहदेव. पण त्याला सत्य सांगण्यास मनाई होती, कारण समोर स्वतः भगवान श्रीकृष्ण उभे होते. आपण महाभारत म्हटलं की आपल्याला लगेच आठवतात धनुर्धारी अर्जुन, गर्जना करणारा भीम आणि धर्मराज युधिष्ठिर. पण या महान कथेमध्ये एक असा पांडव होता ज्याच्याकडे संपूर्ण भविष्य पाहण्याची शक्ती होती. तरीही तो कायम शांत राहिला. तो होता सहदेव. सहदेव हा पांडूंचा सर्वात लहान पुत्र आणि नकुलाचा जुळा भाऊ. वयाने लहान, अनुभवाने तरुण, पण ज्ञानाने संपूर्ण कुरुवंशापेक्षा पुढे. असं म्हटलं जातं की सहदेवाला केवळ वर्तमान नव्हे तर भविष्यही स्पष्ट दिसत होतं. कुरुक्षेत्र युद्ध सुरू होण्याआधी सहदेवाला माहीत होतं कोण जिंकणार, कोण हारणार, अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू कसा मरणार, द्रोणाचार्यांचा अंत कसा होणार आणि पांडवांवर कोणती दुःख येणार. हे सर्व जाणूनही तो अस्वस्थ झाला. हे सगळं मी माझ्या भावांना सांगायलाच हवं असं म्हणत तो धावला. पण वाटेतच एक अनोळखी व्यक्ती त्याच्या समोर उभी राहिली. ज्या व्यक्तीने सहदेवाला थांबवलं आणि कठोर शब्दात सांगितलं, जर तू भविष्य उघड केलंस तर तुझा मृत्यू निश्चित आहे. सहदेव स्तब्ध झाला आणि तेव्हाच त्याला कळलं तो अनोळखी कोणी नव्हता, तर तो होता भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्णांनी सहदेवाला सांगितलं, तुझं भविष्याचं ज्ञान तू गुप्त ठेवशील. कोणीही प्रश्न विचारला तर उत्तर प्रश्नानेच देशील, कारण प्रत्येकाने स्वतःचा धर्म स्वतःच निवडायचा असतो. तेव्हापासून सहदेव सर्व काही जाणत होता, पण काहीच सांगू शकत नव्हता. प्रत्येक निर्णय, प्रत्येक युक्ती, प्रत्येक चूक याचा परिणाम सहदेवाला आधीच माहीत होता. तरीही तो शांत होता, कारण महाभारत हे फक्त युद्ध नव्हतं, ते कर्म आणि नियतीचं नाटक होतं. इथे महाभारताच्या 2 आवृत्त्या सांगितल्या आहेत. पहिली आवृत्ती अत्यंत गूढ. म्हणतात राजा पांडूने वनवासात अत्यंत गहन ज्ञान प्राप्त केलं होतं. मृत्यूपूर्वी त्याने आपल्या मुलांना सांगितलं, माझा मांस आणि मेंदू खाल्ल्यास तुम्हाला हे ज्ञान मिळेल. पण ही कृती केवळ सहदेवानेच केली आणि त्यालाच भविष्य दर्शनाचं वरदान मिळालं. दुसरी आवृत्ती, दुसऱ्या कथेनुसार सहदेव जन्मापासूनच ज्योतिषशास्त्रात पारंगत होता. तो ग्रह नक्षत्रांचा महान अभ्यासक होता आणि अत्यंत बुद्धिमान होता. सहदेवाने कधी तलवार उगारून कीर्ती मिळवली नाही, पण तो जाणूनही शांत होता. कधी कधी सर्व काही माहीत असूनही काहीच न बोलणं हे खरे ज्ञानाचं लक्षण असतं. महाभारतातील सर्वात शहाणा पांडव, कदाचित सर्वात शांत होता, तो होता सहदेव. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.